आजच्या भागात आपण भेटणार आहोत पुष्पक विमान या चित्रपटाच्या निमित्ताने ज्योती मोहन जोशी आणि अभिनेते मोहन जोशी यांना नमस्कार. नमस्कार. काय छान योग आला. पुष्पक विमान चित्रपटाच्या निमित्तानं आज तुमच्याशी मला संवाद साधता येणार आहे. तुमच्याशी मला बोलण्यासाठी एक वेगळा इंटरेस्ट होता. याचं कारण इतके चित्रपट केलेले आहेत, सतत बिझी, आणि यातून घराला ते कसा वेळ देतात, म्हणजे आम्हाला का हा अनुभव म्हणून घरच्यांना उत्तर द्यायला थोडी शक्ती मिळेल ना म्हणून. पण त्याआधी तुमचं बालपण कुठलं? मी पुण्यातले, आम्ही दोघंही पुण्यातलेच आहोत. पुण्यात कुठे? पुण्यात एकदम नवी पेठ. नवी पेठ. 194 नवी पेठ. 194 नवी पेठ. शिवकृपा. शिवकृपा. फार लक्षात आहे ना सर. आम्ही दोघं एकत्र राहायचो एकाच ना. वाड्यात राहायचो. वाड्यात एका शेजारी राहायचो. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील, बहीण आणि भाऊ. काय करायचे आई बाबा? माझी आई पण जॉब करायची तेव्हा, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये ती होती नोकरी. आणि वडील एअरफोर्स मध्ये. अरे वा. तुमच्या घरात कोण कोण? आम्ही 3 भाऊ आणि आई वडील. पण आई हाऊसवाईफ, वडील मिलिटरीत होते 512 EM वर्कशॉपला. आणि तुम्ही 3 भावंडात तुमचा मी सगळ्यात धाकटा. सगळ्यात लहान. सगळ्यात लहान. खूप लाडके वगैरे. शेंडेफळ. 2 भावांचा नक्की लाडका, आई वडिलांचे ते दोघं लाडके. पण तुमची ओळख अगदी लहानपणापासून. आम्ही एकत्रच राहत होतो एकाच वाड्यात. त्यामुळे मी 4 वर्षाची असेन आणि तो 6 वर्ष. तेव्हापासून आम्ही एकत्र होतो. पण तेव्हा असं वाटलं नसेल ना? नाही, तेव्हा काहीच नव्हतं. काहीच नाही. पण 9वी नंतर 10वी मग एकाच कॉलेजमध्ये होतो. 10वीत मी पहिल्यांदा इथे म्हणजे आमची ओळख चांगली झाली. जेव्हा ते 10वीत होते तेव्हा तुम्ही 8वी की 9वी? नाही, मी 10वीत असताना तुम्ही हे सगळं मी प्रिडिक्ट घडायचं. करत हां. अच्छा. पण त्यापूर्वी तोपर्यंत काही नाही. हा नाही, विषय असं नाही. मैत्री होती आमची. फक्त छान मैत्री. छान मैत्री कारण होती. वाड्यात जवळजवळ 25-30 मुलं होती आणि सगळा ग्रुप आमचा कायम बरोबर असायचा कुठेही जाताना. पण तेव्हा असं काही नाटकात वगैरे तुम्ही काही तेव्हा? वाड्यात मी बालनाट्यातनंच कामं करायला सुरुवात केली. म्हणजे भरतनाट्य मंदिरमध्ये मी 6वीत असताना वडील घेऊन गेले आणि त्यावेळेला बाबा साठे म्हणून तिथे मेकअप मन होते आणि तिथे म्हणाले ते वडिलांना घेऊन जा, तुमच्याकडे लावा म्हणे. नोकरीला लावतात ना तसं, याला तिकडे कामावर घ्या. आणि माझं नशीब पण चांगलं होतं. सतीश तारेचे वडील जयंत तारे यांचं नाटक चालू होतं त्यावेळेला. बरं. टुनटुन नगरी खणखण राजा. तर त्यात राजन मोहाडीकर माझा जो आता जवळचा मित्र, जो सिंगापूरला असतो आता, त्याचं काम मला मिळालं. कारण तो हुशार होता, त्याला अभ्यास करायचा. तो 5वीत होता, मी 6वीत होतो. पण त्याला ते अभ्यासासाठी म्हणून त्याला आईवडिलांनी सांगितलं तू काम नाही करायचं म्हणून तो बाहेर गेला आणि त्याच्या जागी मी आलो. मी आयुष्यभर अशाच रिप्लेसमेंट करत राहिलो. तुमच्या बाबतीत? नाही, मी सरळ BCom झाले, पण माझं SYलाच लग्न झालं. म्हणजे मी 18 वर्षाचे होते ना, हा 21 वर्षाचा होता. 19 आणि 21 तेव्हा आमचं लग्न झालंय. नाही, पण जेव्हा लग्न झालं ते घरी माहिती होतं की नाही? कळल्यानंतर ते आम्ही कळल्यानंतर घरी घरी कळलं? कळलं. पण वाड्यात मुली तुम्ही खूप होत्या. होत्या? खूप होत्या. मग त्या कशा वागायच्या त्यांच्याशी? नाही, असं काही नव्हतं. माझं एक कसं असतं, फोकस केलं नाही एकदा की आपण एक फोकस नाही, एकच फोकस. नाही, 10 ठिकाणी फोकस नाही करत नाही. एका वेळेला फोकस. तसं नाही, पण इतर मुलींनाही हे आवडत असतील हो, कदाचित. आवडत असतील ना. हो ना. पण आवडतही कधी कोणी होते बोललं म्हणजे. नाही. नाही. आवडतच होत. हो. ऐकताय ना? हो, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. पण वाड्यात तो सगळ्यांनाच आवडायचा. आणि म्हणजे कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये एकच. हो. पण मैत्रिणी असायच्या माझ्या बरोबर. भरपूर नाटकात काम मैत्रिणी करायचो. होत्या. भरपूर मैत्रिणी होत्या माझ्या. मैत्रिणी पण भरपूर आणि होत्या कॉलेजमध्ये. त्यांना पण माहित होतं सगळ्यांना की माझं असं आहे. त्याच्यामुळे काही कोण धसवलं नाही. पण काय हो, हा जो स्वभाव आहे आता तसाच तेव्हा होता? हो. काही बदल नाही? नाही, फारसा नाही. किती वर्ष झाली लग्नाला आता? 43. 43 वर्षात. केवढं मोठा Long span. एवढा मोठा. पण मला सगळं, जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही काय करत होते? मी किर्लोस्कर रॉयल एनर्जीला होतो. मला 150 रुपये पगार होता. मी नोकरी करत हो, नोकरी करतो, पण टेम्पररी जॉब होता माझा. आणि लग्न झालं आणि काही दिवसांनी नोकरी गेली माझी. त्यामुळे जरा थर्राट होतं सगळं घरामध्ये. पण आमचे वडील अमरावतीच होते, मला मिलिटरीतले होते. ते म्हणा काय काळजी करू, बाप जिवंत आहे अजून, कर काय करायचं. पण मला तुम्हाला विचारायचंय, कारण या कार्यक्रमात मी अनेक घरांमध्ये जातो. प्रत्येक घरात चढ उतार असतात, स्ट्रगल असतो, सगळ्या गोष्टी. या आता 40-43 वर्षाचा तुमचा हा सहवास कशी साथ दिली? अतिशय छान, सुंदर. कधीही बाबा डिप्रेशन आलंय? डिप्रेशन आलं काही वेळेला आलं. तुम्हाला कधी टेन्शन नाही यायचं का? मी विचारतो कारण हे क्षेत्र तसं अनिश्चित.
की आज आहे उद्या आहे की नाही मला माहिती नाही. मग त्यावेळेला काय तुमची मानसिकता काय असायची? आम्हाला ना बहुतेक धाडसाची सवयच आहे दोघांना पहिल्यापासून. म्हणजे काही मला असं टेन्शन नाही यायचं. जेव्हा यांनी आम्हाला पहिली मुलगी झाली, हा म्हणला मी जॉब सोडणार आहे आणि मी ट्रान्सपोर्ट बिझनेस सुरू करणार आहे. तर त्यांनी 83ला ट्रान्सपोर्ट बिझनेस सुरू केला अचानक. काय झालं, मला कंटाळा होतो नोकरीचा आणि सारख्या दौऱ्यावर जायचं ना. तर आमचे साहेब होते, त्यांनी मला विचारलं की नोकरी तर कर आणि एक जॉब तरी कर. तर मी म्हटलं साहेब मी जॉब केलं, समजा नोकरी केली, बिझनेस केला तर तुम्ही मला काम द्याल का? हो देईन म्हणे, काय काय दिलं म्हणून मी दुसऱ्या दिवशी जाऊन राजीनामा दिला. पण तेव्हा मुलगी झाली होती आणि तिचं नाव गौरीच, ती बँगलोरला असते. पण त्यामुळे काय झालं की मला एक काम करायला उत्साह मिळाला की नाही आता आपली फॅमिली आपल्याला डिपेंडंट आहे, आपण काम केलं पाहिजे. म्हणून मग ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये माझ्या मोठ्या भावाचा कारखाना होता ट्रेलरचा आणि पुन्हा ट्रेलर्स म्हणून नाव होतं त्याचं. आणि ट्रेलर ट्रकच्या मागचे ट्रेलर्स असतात ना ते बनवायचा तो, इंजिनियर होता तो. आणि तो म्हणाला माझं लोखंडी सामान विमान आला, मला मदत होईल, तुलाही ट्रिप देईन मी, असं करून मग किर्लोस्कर मधलं काम कर म्हणा. उरलं असं म्हणून ट्रान्सपोर्ट सुरू केलं. यांनी जॉब सोडल्यावर किर्लोस्करनी पण कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्यामुळे नाही ते सुरू राहील. हा ते सुरू राहील. मग मी बेळगाव, हुबळी, धारवाड, म्हैसूर, कलकत्ता, इंदोर, गोवा, काय ते स्वतः चालवायचं स्वतः चालवायचं. स्वतः चालवायचं. स्वतः चालवायचं. पण तेव्हा या क्षेत्रात काम करत नव्हते. नाही करत होतो दोन्ही. हा म्हणजे कसं बेळगावला समजा ट्रिप असेल तर पहाटे 4 वाजता उठायचं, 11 वाजता बेळगावला पोहोचायचं. 11 ते 12 पर्यंत 12 वाजता जेवायचं काय असेल ते, 1 वाजता माल उतरायचा, 1:30 वाजता माल भरायचा, गाडी सोडायची की डायरेक्ट 7:30 वाजता बालगंधर्व. 8ला 8:30ला 9ला प्रयोग करायचा, प्रयोग झाला की पहाटे घरी जायचं. किती मेहनत ना. खूप मेहनत केली. प्रचंड काम केलं, म्हणजे अगदी प्रश्नच नाही. विश्रांती नाही. नाही. मला तेव्हा वाटत हिंदीत असेल ना, म्हणजे आज बऱ्याचदा असं प्रत्येक घरात म्हटलं जातं थोडा घराला वेळ द्यावं. पण तसं नाही व्हायचं. आम्ही काय करायचो, मुलांना जेव्हा सुट्टी असेल ना, म्हणजे हिंदीत गेल्यावर स्पेशली तो करू शकला ते, मग तो 15 दिवस असं अशा ठिकाणी शूटिंग घ्यायचं जिथे आम्ही मुलांना घेऊन जायचो. त्यामुळे तसं मुलांना फील पण नाही आम्ही होऊ दिलं की एकदम आपल्याला अजिबातच बाबा भेटत नाही तसं. आणि एरवी ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये क्लीनर नाही आला तर मी जायची. काय हो सुप्याचा प्रसंग आहे. मी काल नगरला गेलो होतो. ते सुप्याला एक घाट आहे असा, सुप्या संपल्यानंतर, आणि रात्री क्लीनर आला नाही. मी याला म्हटलं चल येतेस का तू? चल जा, वेरूळला जायचं होतं मला, बार टाकायचं होतं. आणि मुलगी 1-1.5 वर्षाची होती काहीतरी, काय 1.5-2 वर्षाची असेल. आणि घेतलं, मुलीला झोपवलं आणि आम्ही दोघं, आणि बार लावलं. ते 2 टन बार होते आणि त्याचं इंजिन ठेवलं होतं त्याच्यावर, आणि घाट चढायला लागला. मी रात्री 1:30-2ची गोष्ट आहे. घाट चढता चढता धाडकन एकदम आवाज आला. इतकं शांत म्हटलं, आवाज कुठला आला गाडीचा म्हणून बघायला गेलो. तो बार पडले होते सगळे रस्त्यावर. आणि तो काळ म्हणजे एकदम डेंजरस. तो रस्ता खूप सुनसान रस्ता होता. काय गाडी वळवली, लाईटमध्ये 1-1 बार, 2-2 बार जसे मिळतील तसे भरत गेलो. गाडी उतारवर सोडायची, भरायचे बार निघायचं. अक्षरशः म्हणजे हे सगळी बोटं फुटली होती माझी. आणि या तुमच्या बरोबर? हो माझ्याबरोबर. मी टॉर्च दाखवत होते, कारण एकदम गडद अंधार. त्या टॉर्च मध्ये तो ते उचलत होता. मग थोडीशी गाडी पुढे न्यायची, असे भरत आम्ही अख्खा घाट उतरलो खाली परत सकाळी 7 वाजता वेरूळ. तुम्हाला मला विचारायचं आहे, ही माऊली कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य? नाही असं काही नाही. चालायचं, संसारामध्ये गोंधळ होतातच कधी कधी, चिडाचिड होते. काय विचारलं? नाही आमचं आरेतुरेवर असतं ना, आणि आमचं लहानपणापासून मित्र असल्यामुळे काही ऐकायला लागतं मला. म्हणजे सगळ्या घरांमध्ये तसंच असतं हे आता लक्षात येत आहे. पण खूप छान तुमच्याशी संवाद सुरू आहे. तुमच्या दोघांशी संवाद साधत असताना तो सगळा स्ट्रगल, सगळे घाट, अवघड घाट तुम्ही लिहिल्या पार केले दोघांनी. त्यांनी त्यांच्या स्वभावातला कुठला बदल करायला पाहिजे होता किंवा अजूनही केला तर बरं होईल असं तुम्हाला वाटतं? ड्रायव्हिंग करू नको असं मी त्याला सांगते. त्याला अजूनही ती ड्रायव्हिंगची इतकी हे आहे, ड्रायव्हर ठेवायचाच नाही. तेवढी एकच गोष्ट आहे. ड्रायव्हरच्या त्याच्यावरनं अजून आमची मूडप्रमाणे आपण भांडणं कसं काय होतात. बरं, आपलं क्षेत्र तुम्हाला माहिती आहे. रात्री 1:30 वाजता पण निघायला, म्हणजे पूर्वी निघायचो रात्री 1:30 वाजता. अरे असं आम्ही तर खूप हिंडलो आम्ही. काय त्यामुळे मी तेवढंच एक त्याला सांगते, ते तो अजून ऐकत नाही. पण त्याचा आता दुसऱ्या ड्रायव्हरवर विश्वासच नाही. मला ड्रायव्हरवर विश्वास नाही बसत. मग त्याचं तो कसं असतं, आपण शेजारी बसायचं असं हरकत, ब्रेक 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 असं काय होतं. नंतर टेन्शन येतं ना, टेन्शन येण्यापेक्षा नकोच ना तू बाबा, मीच चालवतो गाडी, मला मला पाहिजे. चालवता येणार नाही, मी गाडी बंद आणि करेन. गाडी धुवायची तर ती धुवायला पण त्रास देतात. नाही धुवायचं
धू बाबा, धू नाही, मी नको तू बाहेर गाडी सुद्धा तो स्वतः त्याला धुवायला आवडते अजून. मी ड्रायव्हरशी कधीच जमलं नाही. कधीच जमलं नाही, कधीच जमलं नाही. इतक्या तुम्ही वेगवेगळ्या भूमिका केल्या, एखादी चित्रपटातली भूमिका आवडली नाही तर प्रतिक्रिया लगेच येते. नाही त्याच तुमचं कसं मन प्रत्येक सिनेमा सांभाळायला- बघत नाही ते, हा? प्रत्येक सिनेमा बघत नाही. 600 फिल्म कुठं बघणार आहे? हो बरोबर. नाही, टीव्हीवर कधी लागलं तर बघतात ते. हा पण एकदा असाच किस्सा घडला की एक ट्रायल होती, तर यांना म्हटलं चला आज अशी ट्रायल आहे आणि धरमजी आहेत माझ्याबरोबर, तुम्ही या सिनेमा ट्रायलला, आणि घेऊन गेलो. तर सगळ्यात म्हणजे ऑकवर्ड पोझिशन असलं सीन पाहायला लागला की मी विलन असल्यामुळे मी उघडा झोपलेलो, माझ्या अंगावर एक बाई पडलेली, मी सिगरेट ओढतोय आणि ती चालू आहे, म्हणजे ते काय चालू होतं. तो झालं म्हणलं चला 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 असं करून मी लगेच मुलांना बाहेरच काढलं तिथे. म्हणलं काय दाखवायचं ट्रायल इथे येऊन, नकोच ते. आणि नाही, सगळे सिनेमे खूप अगदी बघण्यासारखे पण नसायचे, त्यामुळे काय अगदी प्रत्येक सिनेमाची खरं आहे. मी सुद्धा कंटाळा करायचो, नकोच बघायला नको चला. म्हणजे नंतर तो त्यालाच कंटाळला की सारखं ते विलन करून करून तो इतका कंटाळा आला त्याला, तो म्हटला मला आता कंटाळा आला या कामाचा. पण तुम्ही आता हा जो चित्रपट आहे, हा पुष्पक विमान, तुम्ही बघितला? हा, तुम्हाला छान वाटलं? हो, खूप छान वाटलं, खूप छान. बरं, या नोटवरती एक छोटासा खेळ, एक गंमत म्हणून, एक तुमच्याकडे आम्ही एक पाटी देणार, तुम्ही एक चित्र काढायचं, हां, आणि आम्हाला बघायचं त्यांनी तुम्ही काढलेलं चित्र या ओळखणार का. कुठलं तरी एक फळ चित्र काढायचं तुम्ही आणि ते त्यांनी ओळखायचं. बघा त्याच्यावरती हे पहिलं बक्षीस आहे, चांदीचं नाणं. बहिणीनं बक्षीस मिळवून द्यायचं आहे तुम्ही. मी खाली शेजार लिहिणार का तू नाही, काय? हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ओळखता आलं पाहिजे तिला. हो, आंबा आहे म्हणजे थोडासा तो शेप वाटतोय आंब्यासारखा. आमच्याकडे ते कोकणाचे आंबे असे जातात. हे मला पेर वाटतं. फक्त ती दांडी आहे त्यामुळे तो आंबा वाटतोय. बरं, इथे त्यांनी लिहिलं होतं आंबा, पण हा विशेष भाग आहे त्यामुळे तुम्हाला चला हे पहिलं चांदीचं नाणं Thank you so मिळालं. much. म्हणजे तुम्ही ओळखलं म्हणून ना, काढलं म्हणून नाही त्यांनी चित्र. आता तुम्ही एक चित्र काढायचंय, काही काढा. अरे वा, जोरदार चाललंय. विचार मला एक वाटतंय ना. अजून एक चॉईस देते. चित्रकार झाली तू म्हणजे. हे काय झांज आता कळली का तुला? कळेल मी आता, हे दोन दिसतंय मला तर झांज दोन्ही दिसते वर आली. अरे बरोबर काढलंय. अभिनंदन, अभिनंदन. चला, ऍटलीस्ट थर्ड आयटम. अभिनंदन. थँक्यू सो. हा चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. हो, तुम्ही मिळवून दिला ना त्यांना. जे आवडेल ते काढा तुम्ही, दुसरं काहीतरी काढा, काही काढा. अरे वा. आणि त्याला काही काय आहे, त्याला काही आग. ते बघा, पुढचा भाग बदकाचा आहे, मागचा मोराचा आहे. तुम्हाला काय काढायचं होतं? म्हणजे याचा बदक आणि मोर मला असं दोन. बदक मोर असं काढ. हा, बदक मोर. बदक मोर. म्हणजे तुमच्या भावना बरोबर आहेत. हो, हो, correct. जर हे 1 मिनिट पकडा तुम्ही हातात, 1 मिनिट नंतर खरं त्याचं बदक नावच बदक मोर असं आहे. बदक मोर. हा, बदक मोर. हा त्याच घाटात रात्री दिसला होता. बर, आधी हे बक्षीस तुम्हाला. Thank इतकं you. छान बदक काय? त्यांनी काढलंय म्हणून. Oh my God, हा, ही बक्षीस चांदीची. जास्त छान आहे. हो की नाही? आता तुम्ही एक चित्र काढा, चला, मी? कुठलंही. हा, प्राणी काढायचा. अरे सोड नाहीये काही. अशी सोड. नाही, थांब जरा 1 मिनिट. बापरे. चिचुंद्र हे सारखं नको सोड. नको, हे नको. थांबा, थांबा.
बघू द्या. तू कर बरं हत्ती. अगं हे ना इथं हा येस. असं हत्ती काढ हे डोकं हे डोकं मोठं मग कान बिन असं कान कान काय कान बघू तर द्या आता. पुऱ्या महाराष्ट्राला हत्ती दाखवा तुमचा. तू आता त्यात काय करतेस कान असा रे, हा, कान असं कान असं या क्या बात है हा दाखवा महाराष्ट्राला हो या काहीतरी दिसतोय हत्तीसारखा. तुम्ही ओळखलंय. हत्ती आहे तो आधी काय होतं ते? आधी हे आधीच्या याला नाव असा नाही. प्राणी ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. हो थँक्यू. पुष्पक विमान चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, तेव्हा या चित्रपटाला सगळ्यांनी आशीर्वाद द्या. मी आशीर्वाद मागतो. तुमचं काय म्हणणं आहे या चित्रपटाविषयी? मला असं वाटतं की पहिल्यांदा आजोबा आणि नातू ह्या नात्यावरती म्हणजे आत्तापर्यंत कुठला सिनेमा आला असं मला तरी आठवत नाहीये. त्यामुळे हा विषय खूप नवीन आहे, सगळ्यांना जिव्हाळ्याचा आहे. प्रत्येकालाच आपल्या आजोबांच्याबद्दल प्रेम असतं. तर सर्वांनी हा सिनेमा बघावा अशी माझी अपेक्षा आहे. मोहननी खूप चांगलं काम केलंय, अर्थात सुबोधनी केलंय. त्यामुळे दोघांचं सगळ्या टीमने चांगलं काम केलंय. अरे वा. नाही, मला तुम्हाला का विचारायचं, कारण बऱ्याचदा आपल्याला स्वतःला ना एक व्हायब्रेशन्स येतात एखाद्या निर्मितीनंतर. तसं तुमचं काय वाटतंय म्हणजे या चित्रपटाविषयी? हे चांगलं चित्रपट झालं असं एवढं असं मनात हो ना. काहीतरी पॉझिटिव्ह आहे हे नक्की आहे. म्हणजे काम केल्याचं समाधान. हा समाधान नक्की ट्रेलर- जॉब सॅटिस्फॅक्शन डेफिनेटली. बरं, लहानपणापासून आत्तापर्यंत या पुष्पक विमानपर्यंतचा प्रवास तुमचा आम्ही सगळ्यांनी प्रेक्षक म्हणून बघितलेलाच आहे, घराघरांनी बघितलेला आहे. आज दोघांचाही संसार इतका छान, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेतच. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? मी माझ्या सासू सासऱ्यांची मागेन, कारण त्यांच्या मनाविरुद्ध मी लग्न केलं होतं. कारण नंतर ते आता आता सासू माझ्या घरी होतं राहायला, पण तेव्हा असं त्यांचं होतं की नाटकात काम करायला नको जावे बाबा असं. त्यामुळे त्यांचा थोडासा नकार होता. पण आता खूप म्हणजे 2-2.5-3 वर्षातच पॉझिटिव्ह झालं त्यांचा. म्हणजे ते मागायची झाली तर त्यांचीच मागेन क्षमा. तुम्ही? क्षमा मागायची तर मी मोहनची मागीन की जर मी कुठल्या प्रसंगात त्याला व्यवस्थित साथ दिली नसेल किंवा काही चिडचिड केली असेल आणि एवढं सगळं सहन करून तो आज एवढं काम केलं त्यांनी आणि जे काय कमवलं त्याच्याबद्दल मग मी त्याचीच क्षमा मागीन की जर मी कधी चुकले असेल. आणि धन्यवाद द्यायचे असतील आज तर? धन्यवाद देईन मी माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्यांना की त्यांनी प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कोणी आम्हाला मदत केली आहे, कोणी आशीर्वाद दिलेत, कोणी शुभेच्छा दिल्या आहेत, कोणी मार्गही दाखवला आहे. असं अनेक म्हणजे मित्र मोठे जे जे आयुष्यात आले त्या सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही धन्यवाद कोणाला? माझे काही मित्र आहेत की ज्यांनी मला खरंच मदत केली होती. आमचे तावडे गुरुजी होते ज्यांनी मला एका अडचणीत बाहेर काढलं होतं. देशमुख होते आमचे मित्र आहेत म्हणजे. तर ह्या लोकांचे आभार मानेन मी. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानेन मी. पुष्पक विमान या चित्रपटाच्या निमित्ताने आपण आज संवाद साधला. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदात राहा. आनंदात आहातच, कारण जे आहे त्यात समाधान मानणारे तुम्ही दोघे आहात आणि त्याच्यामुळेच ही श्रीमंती तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे. कायम सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळो. या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. त्या दोघांशी संवाद साधला. खूप छान वाटलं. तुम्ही या कार्यक्रमात आलात, होम मिनिस्टरमध्ये सहभागी झालात आणि निमित्त अर्थातच पुष्पक विमान. तुम्हा दोघांना शुभेच्छा. पुष्पक विमान या चित्रपटाला शुभेच्छा. पण या गप्पा संपत नाहीयेत. याच चित्रपटाच्या अनुषंगाने आपण पुढच्या भागात सुद्धा या दोघांबरोबर चित्रपटाशी संबंधित सर्वांना बोलतं करणार आहोत. तेव्हा आजचा भाग इथंच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.